विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होणार का, हा कळीचा मुद्दा आहे। आणि एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाही असं नार्वेकर म्हणाले। तर त्यांच्याबरोबर उलट मत ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर श्रीहरी आणे यांनी व्यक्त केलंय। In view of my finding that the Shinde faction was the real political party when the rival faction emerged and that Shri Sunil Prabhu ceased to be the duly authorized whip from 21st June 2022, I further conclude that Shri Bharat Gogawle was validly appointed as the whip. प्रतोदपदी गोगावलेंची नियुक्ती वैध, ठाकरेंची कोंडी। आता गोगावलेंचंही ठाकरेंना ऐकावं लागणार। गोगावलेंचं ऐकलं नाही तर ठाकरेंचीही आमदारकी धोक्यात। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे शिंदेंची शिवसेनाच खरी ठरली। ठाकरेंकडे उरला केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आता विधानसभेतली आमदारकी टिकवायची असेल तर ठाकरे पितापुत्रांना भरत शेठ गोगावलेंचंही ऐकावं लागेल। कारण शिवसेना प्रतोदपदावर भरत गोगावलेंची नियुक्ती अध्यक्षांनी वैध ठरवली आहे। त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीप बंधनकारक असेल। एका पक्षात दोन व्हीप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना व्हीप रेकग्नाइज केलाय त्यांचा व्हीप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल। पण म्हणजे भरत गोगावले यांनी जर आज व्हीप इश्यू केला तर तो व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का? ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत त्या गटातल्या प्रतोदाचा व्हीप त्यांना ऍप्लिकेबल होईल। मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमची। गोगावलेंना दोन्ही सभागृहातल्या कामकाजासाठी व्हीप जारी करता येऊ शकतो, मात्र सभागृहाबाहेरील एखादी राजकीय बैठक कार्यक्रम यासाठी व्हीप बंधनकारक नसेल। ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी मात्र यावर कडाडून टीका केली आहे। प्रत्येक डॉक्युमेंट्स, प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक पुरावा त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही ठेवलेला आहे। आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड चुकीची आहे। आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ समजले की व्हीप किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही व्हीपची निवड करण्यात। आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीपची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ठाकरे गटाच्या आमदारांनी गोगावलेंचा व्हीप झुगारला तर ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते। त्यासाठी आधी गोगावलेंना व्हीप जारी करावा लागेल। हा व्हीप पाळला नाही तर पुन्हा अध्यक्षांकडे अपात्रता याचिका करावी लागेल। स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेचे तर आदित्य ठाकरे विधानसभेचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांनाही हा व्हीप बंधनकारक असणार आहे, नाही तर त्यांनाही कारवाईला तोंड द्यावं लागेल। भरत गोगावलेंचा व्हीप हा व्हॅलिड असल्यामुळे उद्या जर भरत गोगावलेंनी उबटाच्या आमदारांवर व्हीप लागू केला तर त्याचं उल्लंघनासाठी ते अपात्र ठरू शकतात। त्यामुळे आता नार्वेकरांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे एकच पर्याय आहे की त्यांनी ही एकनाथ शिंदेंना जॉईन व्हावंच लागेल, नाहीतर ते परत डिस्क्वालिफिकेशन हे फेस करू शकतील। आजच्या मिनिटाला अजूनही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे असं स्पीकरने डिक्लेअर केलंय। यांनी काढलेला व्हीप शिंदेंच्या माणसांनी उभे करायची काही गरज नाही आणि त्याच्यामुळे हे शिंदेंच्या माणसाला आहो तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करतो म्हणण्याची काही प्रयोजनच नाही, स्कोप नाही त्याच्याकरता। देअरफॉर इन धिस सिच्युएशन या प्रश्नाला प्रत्येक जणाचा व्हीप स्वतःच्या लोकांवर लागू होईल, इतरांवर लागू होणार नाही।
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली। मात्र कायद्याच्या दृष्टीने नार्वेकर यांचा निकाल अवैध ठरवणं सुप्रीम कोर्टाला सहज शक्य होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे ठाकरे गटाचा कायदेशीर पेच वाढलाय। एकीकडे राजकारण म्हणून शिंदेंना विरोध करायचा, तर व्हीप न पाळता आपल्या आमदारकीची किंमत मोजायची तयारीही ठाकरे गटाला ठेवावी लागू शकते। सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।